छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिराडोन तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे सर्व शिवप्रेमींनी शिवभक्तांनी बसवला होता। आणि तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणारे सर्व राजकीय गांडूच्या अवलादी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला गेला। लाजिरवाणी गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप आहे, आमच्या आस्था अस्मिता आहे। आणि आमच्या बापाचा जर पुतळा तुम्ही काढत असाल, ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बूट घालून पुतळा ज्यांनी काढला त्यांना बडतर्फ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। की आमच्या माता माऊली माझ्या आई समान असणाऱ्या महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली, मी सांगू सुद्धा शकते त्यांच्या तोंडावर। अश्लील भाषेत शिवीगाळ करून लाठीचार्ज केला। अरे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्हाला सांगतो राजकारण करता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना तुम्हाला अफजल खानाची औलाद सुचती का? म्हणून मी सांगतोय तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवायचं ठरलेलं असताना पोलीस प्रशासनाने आणि आमचे बाळराजे आवारे पाटील असतील यांचे, मला थोडा उशीर झाला येण्यासाठी, यांचं ठरलं की इथं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्यापाशी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं असं ठरलेलं आहे, असं मला बाळराजे आवारे पाटलांनी सांगितलेलं आहे। पण या जिल्ह्याचे आमदार, या जिल्ह्यातल्या या मतदारसंघाचे आमदार, खासदार, या जिल्ह्याचे राजे पाटील नावणारे कुठे आहेत का रे? मत फक्त पाहिजेत का? मत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो तेव्हा हे बिळत जाणारे अवलाद, यांना सुद्धा तुम्हाला सांगतो इशारा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही कडवे मावळे आहेत आणि आम्ही गप बसणार नाही। ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केलेल्या आमच्या माता भगिनीवर राज्याच्या मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना व महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दाते साहेबांना भेटून यांच्या विरुद्ध तक्रार करणार आहे। मराठा समाज गप्प बसणार नाही। मार्ग निघाला जो शिराडोन मधील वादग्रस्त चौक आहे, झेंडा चौक, त्या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा बसवण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने सध्या कायदेशीर कारवाई करून सध्या शांतता आहे, तणावपूर्ण शांतता आहे। पुढील कारवाई जी आहे कायदेशीर ती आम्ही करून घेत आहोत। चर्चा सकारात्मक झाली का? मार्ग निघाला? सध्या चर्चा सकारात्मक झालेली आहे, तरी देखील आम्ही जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर प्रक्रिया पुढे पार पडत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।